बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर या प्रबोधनाच्या परंपरेला विनम्र अभिवादन। आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आंबेडकरी चळवळीच्या तिसऱ्या पिढीच्या चळवळीचे जनक, पॅन्थरचे प्रमुख संस्थापक आणि आमचे नेते दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याही स्मृतींना अभिवादन करतो। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सन्माननीय विचारमंच, खरं तर अण्णांच्या या पुस्तकाला भरभरून हा कार्यक्रम पाहण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। जवळजवळ गेली 3 वर्ष या पुस्तकावर जयदेव अण्णांची आणि माझी अधूनमधून चर्चा होत असे आणि त्यावेळेला अण्णा बोलले होते की पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि जिग्नेश मेवाणी आणि सुरेश केदारे हे प्रमुख वक्ते असतील। परंतु मधला बराच काळ वाहून गेला आणि आज हा अण्णांच्या स्वप्नपूर्तीचा जो आनंद आहे तो मला विशेष वाटतो। खरं तर वेळेची एवढी मर्यादा आहे की काय बोलावं आणि काय बोलू नये, परंतु एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे की गोलपिठ्यामध्ये नामदेव ढसाळांनी इतिहासाचं वर्णन, इतिहास असतो पालीच्या शेपटासारखा असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि आंबेडकरी चळवळीचा किंवा दलित चळवळीचा इतिहास हा न खंड पाडणारा विषय आहे। 70चं दशक हे क्रांतीचं दशक म्हणून मानलं जातं आणि आंबेडकरोत्तर कालखंडाचा विचार करताना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आणि विशेषतः कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या निधनानंतर आजपर्यंत जो चळवळीचा महास्फोट झाला, या काळातली अत्यंत महत्वाची चळवळ आणि जिने दलित लढ्यावर, दलित राजकारणावर दूरगामी परिणाम केले, म्हणून मी दलित पॅन्थरकडे पाहतो। खरं तर आंबेडकरी चळवळीचा इतिहास आणि दलित आंदोलनाचा इतिहास हा लगतच्या काळामध्ये हिंदी पट्ट्यातल्या भाषिकांनी, हिंदी लेखकांनी जेवढ्या प्रभावीपणे मांडला, मग ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल माझे मित्र माता प्रसाद असतील, मोहनदास नैमी शराय असतील, कवल भारती असतील, अनेक तो लोकांनी मांडला। उशिराने का होईना पॅन्थरच्या विषयावर लता मुरुगकरांनी सुरुवात केली आणि शरण कुमार लिंबाळेचं पुस्तक आलं आणि त्यानंतर पहिल्यांदा मग जवी पवारांचा जो 4था खंड आला, त्या काळात मी सतत दादाच्या मागे लागलो होतो की म्हटलं तुम्ही हे लिहिलं पाहिजे। ही पॅन्थर नेमकी आता तिचे एवढे संस्थापक निर्माण झालेत, जो उठतो तो मी पॅन्थरच्या काळात आम्ही असं केलेलं आहे, आम्ही हे केलेलं आहे, आम्ही ते केलेलं आहे। म्हटलं दादा नेमका हा पॅन्थरचा संस्थापक आहे तरी कोण? आणि मग तुम्हाला सांगतो एकदा व्यथित होऊन, कारण ते गेली 30-35 वर्ष 40 वर्ष जो त्यांचा प्रचंड सहवास मला मिळाला, मला वाटतं दलित पॅन्थरवर अलीकडच्या काळामध्ये जेवढी चर्चा मी सतत त्यांच्या बरोबर केली असेल असा एखादा क्वचित कार्यकर्ता असेल। मला एकदा ते फार उद्वेगाने बोलले, मी तुम्हाला अगदी त्यांना स्मरून सांगतो, अरे म्हणे कशाला मला ही घांजी उडायला सांगतोस? म्हटलं तुम्ही असं का बोलता? आणि मग हा कम्युनिस्ट आहे, हा नक्षलाईट आहे, ही आलेली जी काही वेदना वाटायला आलेली होती आणि भाकरीचं तत्वज्ञान सांगतो काय म्हणून जो काही भाकरी फेकून मारायचे किंवा हे जे काही सगळे प्रकार सतत त्यांनी मला सांगितलेले असल्यामुळे त्यांनी ते लिहिण्याचं टाळलं असावं। परंतु जवीच्या पुस्तकामध्ये जे काही आलं त्यामुळे ते नाराज होते आणि मग अर्जुन भाऊंचा दलित पॅन्थर एक अधोरेखित सत्य हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आला आणि त्यामध्ये मग त्यांनी ही एक सामूहिक कृती कशी असते किंवा दलित साहित्याची त्याला पार्श्वभूमी कशी होते
असं त्यांनी त्यामध्ये फार सुंदर मांडणी केलेली आहे मूलगामी पद्धतीने. परंतु बतावणी जी लिहिली अर्जुन डांगळेंनी, जशी आपण प्रस्तावना लिहितो त्याला फार कल्पक नाव दिलं बतावणी. परंतु त्या बतावणीच्या अगोदर जो अबकडईच्या अंकातला 1980चा नामदेव ढसाळांचा लेख आहे आणि त्या दीर्घ लेखाला त्यांनी नाव दिलेलं आहे दलित पॅन्थरची गणगवळण. आणि ती गणगवळण मला एवढी प्रभावी वाटते आणि त्यामध्ये मग हा दलित आंदोलनाचा, दलित पॅन्थरच्या निर्मितीपासूनचा समग्र इतिहास मांडला. डांगळे साहेबांच्या पुस्तकानंतर मग त्यांनी फार बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अत्यंत आजारपणाच्या अवस्थेमध्ये दलित पॅन्थर एक संघर्ष लिहिलं आणि ते पुस्तक आल्यानंतर खरं तर मग अण्णांचं आणि माझं सतत बोलणं व्हायचं. अण्णांनी आज हे पुस्तक आणलंय त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. परंतु हे करत असताना एक गोष्ट मात्र मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं तर तपशील सर्व पुस्तकांमध्ये आले. वरळीच्या दंगलीचा तपशील आला, ढाले ढासाळ फुटीचा तपशील आला. हे वेगवेगळे तपशील हे सातत्याने मांडले गेलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की या देशामध्ये दलित आंदोलनाची किंवा दलित लढ्याची पुढची भूमिका काय असेल आणि या दलित आंदोलनाचं किंवा दलित लढ्याचं अस्तित्व काय असेल. मला वाटतं हा खरा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न अनेक अंगाने, अनेक तपशील, मी अण्णांना धन्यवाद देतो की अत्यंत ज्ञात अज्ञात पॅन्थर्सना त्यांनी या पुस्तकामध्ये एक स्थान दिलेलं आहे. परंतु एक खंत मला ज्या एक मुंबईच्या कार्यकर्त्यांबद्दल जे लिहिलं, तुम्ही आत्माराम मिरकेचं नाव कसं राहून गेलं ही मला फार मोठी खंत आहे. कारण मकांडाचं जे नाव लिहिलं तुम्ही जोसेफ मकांडा, तर जोसेफ मकांडा हा कामाठीपुऱ्यातला फार मोठा भाई होता आणि मकांडा बंद असताना त्याला सोडवण्यासाठी आत्माराम मिरकेने दादाला सांगितलं आणि ती त्यांची पहिली ओळख. आणि मग नंतर शाबीरला सोडवलं, दाऊदच्या भावाला, किंवा दाऊदला पहिला जो जामीन तसा, असा तो मोठा इतिहास आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. मी एवढंच सांगतो की अनेक नावं राहून गेलेले आहेत. दलित पॅन्थरची जी पहिली अटक झाली त्यामध्ये 62 लोक होते आणि त्या 62 लोकांमध्ये बाबा आढाव पण होते. तर आता हे बाबा आढाव म्हणजे हे नाहीत, भाई संघारेचा एक सल्लागार कार्यकर्ता होता, तो पोलीस खात्यात होता, तो बाबा आढाव. तर अशी ही पीठिका आहे. मी आवर्त घेतो, चिठ्ठी यायच्या अगोदर आवर्त घेतो. फक्त जाता जाता एकच, नामदेव ढसाळांनी मला 4 ओळीचा एक अभिप्राय लिहून दिला होता एका पुस्तकावरचा, तो वाचून दाखवतो. त्यांनी असं म्हटलंय, दिनांक 10 मे 2006, सांस्कृतिक मूल्यांच्या लढाईचे ज्यांना महत्व वाटत नाही ते राजकीय, सामाजिक, आर्थिक न्यायाची लढाई जिंकले तरी एका अर्थी पराभूतच होत. ही पराभूतता वाट्यास येऊ नये म्हणून जो संघर्षाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे, या सर्वांचे ज्यांना भान नाही ते शतमूर्ख होत. अशा शतमूर्खांचा सहवास माझ्यासारख्यांना काट्यांसारखा टोचणार आहे. नामदेव ढसाळ. मी आपली रजा घेतो. खरं तर खूप बोलणार होतो, परंतु चिठ्ठी येणं हे एखाद्या वक्त्याच्या दृष्टीने हे चांगलेपणाचं लक्षण नाही, म्हणून शहाणपणाने आवर्जून घेतो आणि जागेवर जाऊन बसतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.